हॅलो नमस्कार, मी शिवाई स्वागत करते यूट्यूब चॅनलवरती। तर मी माझ्या चॅनलवरती वेगवेगळे व्हिडिओज टाकत असते। त्यामध्ये लाईफस्टाईल, डेली लॉगिंग असतं, गोष्टी मी शिकत असते किंवा मी करत असते ना की तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये मी शेअर करते। तर आज लॉग नसणार आहे, आज थोडा वेगळा व्हिडिओ असणार आहे। माझ्या आहेत छोट्या किंवा मोठ्या दोन्ही पण मी तुमच्यासोबत 4-5 गोष्टी शेअर करणार आहे। म्हणजे माझ्या आयुष्यातील काही अनुभव असं आपण त्याला म्हणू शकतो। तर काही गोष्टी आहेत ना त्या किती विसरायच्या म्हणलं ना तरी आपण विसरू शकत नाही। आपण मनात ठेवलं, मनाला सांगितलं की आता ही गोष्ट आपल्याला विसरून जायची, तर आपल्याला मेंदू आठवण करून देतो, आणि डोक्याला समजून सांगितलं तर मन आठवण करून देतं। तर ना सतत तीच गोष्ट आपल्याला आठवणीत येते। तसंच दैव देतो आणि कर्म नेतो ही म्हणतात माझ्या बाबतीमध्ये नेहमीच म्हणजे खरीच ठरते। माहीत नाही काय आणि कसं आहे ते। तर माझ्या लाईफमध्ये जे काही 4-5 अनुभव होते ज्यामुळे मला खूप वाईट वाटतं, अजूनही कधी कधी आठवण जरी आलं तरी पण वाईट वाटतं आणि दुःख पण होतं। तसंच मी आत्ता मागे माझ्या एक स्कॅमबद्दल मी एक व्हिडिओ शेअर केला होता आपल्या चॅनलवरती। तर तेव्हा तर व्हिडिओ बनवण्याची इच्छा पण नव्हती, पण कसं तरी करून मी तो व्हिडिओ बनवलेला आहे। कारण की बाकीचं जे काय माझ्या मैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा, मला याबद्दल काहीच आयडिया नव्हती, त्याच्यामुळे मी फसले गेले आणि माझे पैसेसुद्धा त्यामध्ये गेले। जर ही गोष्ट मला आधी माहिती असते तर कदाचित असं झालं नसतं। तर ना चला सुरुवात करू आपण। माझा जो अनुभव होता तो अजूनही माझ्या आठवणीत आहे आणि त्या गोष्टींचा रिग्रेट वाटतो की का, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या हातून ज्या चुका घडलेल्या असतात, स्पेशली माझ्याकडून ज्या चुका झालेल्या असतात ना त्याचं खूप जास्त मला वाईट वाटतं। दुसऱ्यांची एक वेळ मी विसरून जाईन, पण स्वतः केलेल्या चुका आपण कधीच विसरू शकत नाही। तर मी ना 2री-3रीमध्ये होते, तर आमच्या शाळेवरती माझ्या आजीच्या घरून दूध जायचं, तर त्या दुधाचे 300 रुपये झालेले होते। ते दूध शाळेवरच्या मॅडम होत्या, त्या लंच ब्रेकमध्ये किंवा असं इव्हिनिंगला चहा वगैरे घेण्यासाठी ते दूध लावलेलं होतं मॅडमने वगैरे। तर मॅडमने माझ्याकडे शाळा सुटल्यानंतर ते पैसे दिले आणि मी जीन्स घातलेली होती आणि जीन्सच्या खिशामध्ये मी 100-100च्या 3 नोटा असं ठेवलेल्या होत्या, आणि मी त्या पैसे पॅन्टमध्ये ठेवले खिशामध्ये आणि घरी निघाले। तर 10-15 मिनटाचं अंतर होतं आजीचं घर जायला, तोपर्यंत मी चालत होते, चालत आणि त्या 100-100च्या 3 नोटा कधी पडल्या माझ्या लक्षात आलं नाही, आणि घरी जाऊन बघते तर पैसेच नाही आहेत। तर मग खूप रडायला आलं, लहान होते तेव्हा 2री-3रीमध्ये। तर पैसे हरवल्याचंही वाईट वाटलं आणि ओरडा खावायला लागणार त्याचंही मला वाईट वाटलेलंच होतं। त्यानंतर माझं लग्न झाल्यानंतर माझी 2री संक्रांत होती, त्यासाठी आम्ही एका जनरल स्टोअरमध्ये गेलो होतो आणि तिथे काही तर कॉस्मॅटिक्सची शॉपिंग करायची होती आम्हाला। माझ्या जावाणी नणंदबाई पण होत्या माझ्यासोबत। तर मी पर्स काढली आणि त्यांचे एक्स्ट्रा द्यायचे होते, तर मी पर्स काढली आणि पर्समध्ये पैसे ठेवलेले होते 100-100च्या असेल नोटा, 20-50च्या। तर त्याच्या दुकानामध्ये एवढा मोठ्याने फॅन चालू होता की मी पर्स उघडली आणि तो फॅनच्या हवेने जी की 100ची नोट होती माझ्याकडून ती त्याच्या काउंटरच्या आतमध्ये पडली। त्याच्या दुकानामध्ये काम करणाऱ्या एका माणसाला ते सापडले, पण तो म्हटला नाही की मॅडम तुमचे पैसे सापडले किंवा असं काहीच बोलला नाही, आणि वरतून माझ्याकडून सगळे पैसे घेतले। त्यामुळे खूप वाईट वाटले, ही गोष्ट विसरायला मला खूप दिवस गेले। त्याच्यानंतर 3री गोष्ट म्हणजे माझा भाऊ डिप्लोमाला होता तेव्हा त्याने 3ऱ्या इयरमध्ये असताना डायरी बनवली होती, ब्लॅक बुक, ब्रिकचा काहीतरी प्रोजेक्ट होता, आणि त्याच्यानंतर तो डिग्रीला गेला आणि मग मी डिप्लोमाला गेले, सेकंड इयरला असेल तेव्हा। तर ना मला प्रोजेक्ट सांगितला होता, म्हणजे छोटा प्रोजेक्ट होता, पण मी काय केलं, त्याची जी ब्लॅक बुक होती त्या ब्लॅक बुकमधले फोटोज फाडले होते ब्रिकचे वगैरे आणि चिटकवले माझ्या प्रोजेक्टमध्ये। तर तेव्हा मला तेवढं त्याचं महत्त्व नव्हतं। मग नंतर आईचा आणि भावाचं बोलणे देखील खाल्ले मी त्या गोष्टीमुळे, कारण की एवढं माहितीच नव्हतं की हा बाबा ही गोष्ट महत्त्वाची असेल किंवा ही डायरी किती इम्पॉर्टंट असते प्रोजेक्टची आणि किती मेहनतीने त्याने ते केलेले असेल। तर त्यामुळे खूप वाईट वाटलं, आणि
जेव्हा मी आता करते प्रोजेक्ट माझ्या डिग्रीचा, तेव्हा मला कळते की त्यांनी किती मेहनत केली असेल, पण मी एका मिनिटामध्ये कात्रीने करत ते कापलेले होते. तर ह्यासुद्धा गोष्टीचा रिग्रेट मला आत्तापर्यंत आहे आणि अजूनही राहील. त्याच्यानंतर माझं लग्न झाल्यानंतर 2-3 वर्षांनी मी असंच मार्केटमध्ये गेले होते भाजीपाला घेण्यासाठी. तर रोड क्रॉस करून भाजीपाला घ्यायला मी गेले, तर तिथे चेंज नव्हते म्हणून मी 25 रुपयाचा काहीतरी भाजीपाला झाला होता आणि ती बाई म्हणाली की माझ्याकडे चेंज नाही आहे, 25 रुपये झाले तुमचे, तुम्ही 100चे चेंज घेऊन या. मी परत दुसरीकडे रस्ता क्रॉस करून गेले, चेंज आणली, तिला तिचे पैसे दिले आणि मी घाई गडबडीमध्ये आणि बाळा लहान असल्यामुळे मिस्टर थांबलेले होते गाडीवरती आणि तिचे 25 रुपये तिला दिले आणि भाजीपाला तिच्याकडेच ठेवून गेले. आणि हे मला घरी गेल्यावर लक्षात आलं. पण लक्षात आल्याच्या नंतर ना, घरी गेल्याच्या नंतर मी मिस्टरांना बोलले पण की मी भाजीपाला म्हणजे आणलाच नाही आणि पैसे त्यांना देऊन आले. मग मी जेव्हा दुसऱ्या वेळी त्यांच्याकडे भाजीपाला दुसऱ्याच दिवशी गेले होते, थोडंसं काम होतं माझं मार्केटमध्ये म्हणून, आणि तिला बोलायला गेले तर तिने भांडणच काढलं. मग तिची जबाबदारी होती ना की तू पैसे घेतीयस आणि तुमच्या कस्टमरने भाजीपाला नेला आहे का नाही हे तपासण्याची. तर ती काय बोलली मला, ती म्हणले की कालचा व्यवहार काल. आता मला नाही माहिती, माझी पण चूक आहे, तिची पण चूक आहेच, कारण की कस्टमर आपल्याला पैसे देतोय तर त्यांनी भाजीपाला घेऊन गेलेत का नाही हे पण तपासायला पाहिजे ना. आता सगळेच लोक खोटं बोलत असतात, अशातला प्रकार नाही आहे. त्याच्यानंतर आता स्कॅमबद्दलची सुद्धा गोष्ट मी खूप ट्राय करते की मी विसरून जाईल की, पण खरंच अमाऊंट खूप मोठी होती माझ्यासाठी, 7,500 होते. पण मी खूप मेहनतीने पैसे ते साठवलेले होते काहीतरी मोठं करायचं म्हणून. पण माझ्या एका चुकीमुळे आज जर मी ती गोष्ट बघितलीच नसती किंवा मी दुसरं काहीतरी केलं असतं, तो शंटाळला असता, तर माझ्याकडून ती चूक झाली नसती एवढं नक्की. पण पैशांची गोष्ट आहे शेवटी, गरजा आहेतच आपल्याला आणि प्रत्येक गोष्टीसाठी पैसे लागतातच. तर अजूनही मी विसरू शकत नाही आहे. दिवसातून खरंच 1-2 वेळा तरी माझ्या ते लक्षात येतच. आणि मेन म्हणजे आपल्याकडून का झालं हे याची रिग्रेट खूप 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 जास्त आहे. आणि सगळे म्हणतात विसरून जा, हे केलं समज, ते केलं समज, इथे खरचले समज, पण कसं समजवायचं ना मनाला. मला माहिती आहे ना, मी आपली फसवणूक झाली, आपण वेड्यात निघलोय पुरते आणि आपले पैसेसुद्धा गेलेत याचं. पण किती विचित्र लोक असतात ना या जगामध्ये, टेक्नॉलॉजीचा चुकीचा वापर करतात. आपला विश्वाससुद्धा म्हणजे एखाद्याचा ट्रस्ट आपण गेन करतोय आणि म्हणजे खरंच खूप वाईट आहे. आजच्या जगामध्ये टेक्नॉलॉजी तशी खूप म्हणजे गरजेची सुद्धा आहे, ठीक आहे, पण त्याच टेक्नॉलॉजीचा आजकालचे लोक खूप गैरवापर करतात, फसवणूक, फ्रॉड्स, ह्या सगळ्या गोष्टी. आणि मेन म्हणजे पैशांच्या बाबतीमध्ये खूप जास्त, कारण त्याला सगळं ऑनलाईन आणि डिजिटल झालेलं आहे. तर या सगळ्या गोष्टी आहेत. तर हे सगळ्या गोष्टी मला तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या. पण प्लीज असं या सगळ्या गोष्टी विसरणं तर खरंच शक्य नाही आहे आणि माझ्यासारख्या स्वभावाच्या लोकांना तर शक्यच नाही आहे. खरंच माहिती आहे किती दिवस लागेल हे विसरायला मला, पण छोट्या छोट्या गोष्टींचं खूप वाईट वाटतं. तर ह्या तर माझ्यासाठी खूप मोठ्या गोष्टी आहेत असं मी समजेन. आणि एवढंच स्वतःला सांगेन की यापुढे अशा चुका माझ्याकडून होऊ नयेत, कळत न कळत, एवढंच. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओज अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल. आणि व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या व्हिडिओजला लाईक करा आणि चॅनल तुमच्या मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय.